सर कशासाठी आंदोलन चालू आहे, काय मागणी आहे, आपलं नाव सांगा. मी विशाल सुरेश काळे, संत गाडगेबाबा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष. आणि 3 महिन्यापासून आमची पेमेंट झालेली नाही आणि आमची प्रमुख मागणी ही आहे की 2 महिन्यापासून जे बिल तुमची जे पगार आहे कोण काढली नाही? ठेकेदारनं अशोक एंटरप्राइजेस, अशोक पाल त्याचं नाव आहे. आपल्या महापालिकेने त्याला गुत्त दिलेला आहे. 1 वर्ष झालं. कोणती कंपनी आहे? अशोक एंटरप्राइजेस. परंतु त्यांनी आपल्याला आतापर्यंत कुठल्याही फॅसिलिटी दिलेल्या नाहीत. त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी 2 महिन्याचे वेतन ते आम्हाला तात्काळ आमच्या खात्यावर किमान वेतनानुसार पडावे. आणि आमची दुसरी मागणी दिवाळी बोनस आम्हाला मिळावं. आमची तिसरी मागणी स्कॅनिंग, जे म्हणजे आम्हाला स्कॅनिंगनुसार पेमेंट दिली जाते. त्यांची स्कॅनिंग बफरिंग होती, त्यांची स्कॅनिंग चालत नाही. काही लोकांनी स्कॅनिंग प्लेट काढून टाकलेले आहेत आणि याचा परिणाम आमच्या गोरगरीब कामगारांवर होत आहे. आणि त्या स्कॅनिंगचे पैसे त्यांनी कपात करून घेतले जात आहेत त्यांनी. आमची 4थी मागणी, 5वी मागणी, जे आरटीओनं महापालिकेच्या गाड्या पकडलेल्या आहेत, त्या गाड्या पकडून अद्याप आता 10 दिवस झाले, परंतु त्या गाड्या आतापर्यंत सोडलेल्या नाहीत. आता त्या कामगारांवर, जे चालक होते त्या गाड्याचे, त्याच कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली. त्या लवकरात लवकर त्या गाड्या महापालिकेने आरटीओ कडून वापस घ्याव्यात. कंपनीचे मॅनेजर कोण आहे? मुन्ना पाल म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांची काय भूमिका आहे तुमच्या मागण्याच्या संदर्भात? त्यांची भूमिका काही नाही. त्यांनी म्हणतात अशोक पाल साहेबांना येऊ द्या, त्याच्यानंतर न करू. अशोक पाल साहेब यायला तयार नाहीत, आमच्यासोबत मीटिंग घ्यायला तयार नाहीत, आमचा कॉल रिसीव्ह करण्यासाठी तयार नाहीत. महापालिकेला वेळोवेळ जाऊन पत्रव्यवहार करून सुद्धा आमची दखल घेतली जात नाही. त्यासाठी आम्ही या ठिकाणी नाही, महापालिकेपेक्षा तुम्ही कंपनीच्या मार्फत काम करताय ना, मग तुम्ही त्यांना दिलेत का पत्र? दिलेत ना पत्र त्यांना. त्याची काय भूमिका आहे? त्यांची भूमिकाच नाही, त्यांची भेटण्याची भूमिका नाही, त्यांची कॉल उचलण्याची भूमिका नाही. ठीक आहे, महापालिकेचे आयुक्त काय म्हणतात? आयुक्त मॅडमला आम्ही 14 तारखेला निवेदन दिलं होतं की मॅडम 2 महिन्याची पेमेंट आम्हाला बोनस सहित किमान वेतनानुसार टाकण्यात यावी. मॅडमला ते निवेदन दिल्याच्या नंतरनं मॅडमनं आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 तारखेला तुम्हाला 2 महिन्याची पेमेंट पडेल. परंतु आम्हाला 1च महिन्याची पेमेंट पडली आणि ते स्कॅनिंगनुसार 19,500 रुपये पेमेंट आम्हाला आहे. परंतु कामगारांना 8,000, 7,000, 10,000 अशा पद्धतीची पेमेंट कामगारांना देण्यात आली आणि त्याचं पेमेंट स्लिप आम्हाला दिलं जात नाही. EPF नंबर दिले जात नाहीत, PF नंबर दिले जात नाहीत. काल परवा आमच्या भगिनीचं, महिलेचं ऍक्सिडेंट झालं, त्याची कुठलीही फॅसिलिटी कंपनी आम्हाला दिली जात नाही. आम्ही मॅडमला जर या बाबतीत जर विचारायला आलो तर फक्त आम्हाला आश्वासन दिलं जाते. या ठिकाणी त्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी आंदोलन करतो. कधीपासून सुरुवात केलं आंदोलन? आता सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी आम्ही आहोत. काय मग पुढची भूमिका काय राहणार आहे? भूमिका एवढीच आहे की मॅडमने आम्हाला लवकरात लवकर 2 महिन्याची, जे आता 1 महिन्याची पेमेंट टाकली आहे, त्याच्यावर तात्काळ त्या ठेकेदाराला निर्देश देऊन योग्य त्या पेमेंट पद्धतीने आमच्या खात्यावर टाकण्यात यावे 2 महिन्याची किमान वेतनच्या नुसार. समजा त्यांनी जर काही तुमच्या मागणीचा विचार नाही केला तर विचार यापुढे मग आम्हाला गाड्या बंद करणं आणि महापालिकेवर मोर्चा काढणं, याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आमच्याकडे.